महाराष्ट्र सरकारने राज्याच्या तांत्रिक प्रगतीसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि आधुनिकता आणण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वात महत्त्वाचे पैलू आपण आता पाहणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हा स्वतंत्र नवीन विभाग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला 7 एप्रिल 2026 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार सध्याचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय बरखास्त करून त्याचे रूपांतर आता इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि AI आयुक्तालयात केले जाणार आहे. या नवीन विभागासाठी सरकारने 427 कायमस्वरूपी पदांचा एक स्वतंत्र IT कॅडर तयार केला असून यासाठी दरवर्षी 133 कोटी 35 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तांत्रिक कामांच्या व्यवस्थापनासाठी 389 तज्ज्ञांची महाराष्ट्र मिशन टीम म्हणजेच MEMT बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त केली जाईल. विशेष म्हणजे दरवर्षी 200 इंजिनिअरिंग पदवीधरांना या विभागात 11 महिन्यांच्या पेड इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासोबतच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरचे रूपांतर कंपनीत करण्याचा आणि वीज क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी महावितरणला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. राज्याला डिजिटल क्रांतीकडे नेणारा हा सरकारचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. पण तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल? या नवीन विभागामुळे खरोखरच सर्वसामान्यांची कामे जलद होतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.